आपला आजच्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. आजचा आपला विषय शेती आणि व्यवसायाच्या एका अत्यंत अनोख्या आणि नाविन्यपूर्ण संगमावर आधारित आहे. नक्कीच. साधारणपणे जेव्हा आपण शेतीचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर प्रचंड कष्ट येतात किंवा निसर्गाची अनिश्चितता आणि आजकाल वाढलेलं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान येतं. बरोबर. त्यातही जर आपण अळंबी म्हणजेच मशरूम लागवडीचा विचार केला तर मनात एकच चित्र उभं राहतं. बंद खोल्या, तापमान नियंत्रण, सतत आर्द्रता टिकवून ठेवण्याची धडपड. हो, आणि हानिकारक जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्याची सततची कसरत. अगदी बरोबर. पण आज आपल्याकडे अभ्यासासाठी जे स्रोत आहेत त्यात एका अशा तंत्रज्ञानाचा उल्लेख आहे ज्याने हे सगळं अक्षरशः बदलून टाकल्याचा दावा केला आहे. आजच्या आपली ही संपूर्ण सखोल चर्चा माने ॲग्रो इंडस्ट्रीच्या MAI मशरूम कल्टिव्हेशन पेलेट्स आणि बायो ऑर्गॅनिक सबस्ट्रेट अनालिसिस या माहितीवर आधारित असणार आहे. आणि आजची ही चर्चा खऱ्या अर्थाने रंजक असणार आहे, कारण या नोट्स पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की आपण इथे फक्त एका कृषी उत्पादनाबद्दल बोलत नाही आहोत. बरोबर. आपण एका संपूर्ण व्यावसायिक दृष्टिकोनाबद्दल आणि पारंपरिक शेतीला एका आधुनिक सोप्या उद्योगात कसं बदलता येऊ शकतं याच्या एका अभ्यासाबद्दल बोलत आहोत. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेचं मुख्य ध्येय हे समजून घेणं आहे की कशा प्रकारे एका साध्या पेलेट तंत्रज्ञानाने अळंबी लागवडीसारखी किचकट प्रक्रिया अत्यंत सोपी आणि किफायतशीर बनवली आहे. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. नक्कीच. सुरुवातीला मला या संपूर्ण प्रकल्पाच्या पार्श्वभूमीने आणि या उत्पादनाच्या निर्मितीमागच्या कल्पनेने खूप प्रभावित केलं. या माहितीनुसार हे उत्पादन माने ॲग्रो इंडस्ट्रीजचं आहे आणि त्यांचं मुख्य ठिकाण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काटी हे गाव आहे. हो, म्हणजे कोणत्याही कृषी क्रांतीची सुरुवात ही थेट बांधावरून किंवा ग्रामीण भागातूनच होते हे इथे अधोरेखित होतं. अगदी. जर आपण याचा मोठ्या आणि व्यापक संदर्भात विचार केला तर हा केवळ शेतीचा किंवा एखादं उत्पादन बाजारात विकण्याचा विषय राहत नाही. बरोबर. प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार माने यांनी या संपूर्ण प्रक्रियेची जी रचना केली आहे ती एका ग्रामीण उद्योगाचे अत्यंत व्यावसायिक पातळीवर ब्रँडिंग कसे केले जाते याचे उत्तम उदाहरण आहे. सहसा शेतीशी संबंधित कच्चा माल विकताना ब्रँडिंगकडे फारसं लक्ष दिलं जात नाही, पण त्यांनी स्वतःला केवळ उत्पादक न ठेवता आधुनिक शेतीचे मार्गदर्शक म्हणून प्रस्थापित केले आहे. हीच गोष्ट मला त्यांच्या मार्केटिंग धोरणात प्रकर्षाने जाणवली. त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला MAI मशरूम कल्टिव्हेशन असं एक प्रॉपर ब्रँड नाव दिलंय. हो. आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कार्यपद्धतीत दिसणारी पारदर्शकता. त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी अत्यंत थेट संपर्क पद्धत अवलंबली आहे. अगदी बरोबर. त्याची वेबसाईट आणि थेट संपर्कासाठी फोन क्रमांक दिलेले आहेत. अळंबी लागवडीसारख्या क्षेत्रात जिथे नवीन शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड भीती असते तिथे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा संदेश देण्याची पद्धत खूप प्रभावी वाटते. हा एक अतिशय विचारपूर्वक घेतलेला व्यावसायिक निर्णय आहे. जेव्हा एखादा शेतकरी नवीन तंत्रज्ञान स्वीकारतो तेव्हा त्याला केवळ उत्पादनाची नव्हे तर तांत्रिक आधाराचीही गरज असते. तिथे थेट मार्गदर्शन उपलब्ध असणं हा त्यांच्या ब्रँडिंगचा मोठा भाग आहे. नक्कीच. पण आता आपण मूळ उत्पादनाकडे वळायला हवं. हे उत्पादन नक्की काय आहे आणि ते पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळं कसं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. तर मग मला सांगा, हे मशरूम कल्टिव्हेशन सबस्ट्रेट किंवा ज्याला आपण पेलेट्स म्हणतो ते नक्की कशापासून बनवले आहेत? कारण यादीत मला विविध प्रकारच्या लाकडांचा उल्लेख दिसला. हे पेलेट्स नक्की काय काम करतात? हे पेलेट्स म्हणजे प्रामुख्याने अत्यंत उच्च दाबाखाली संकुचित केलेला लाकडाचा भुसा असतो. या अहवालानुसार हे मऊ लाकडाच्या भुशापासून तयार केलेले आहेत. ओके. पण यात केवळ मऊ लाकूड नाही तर पोषक घटकांचा समतोल राखण्यासाठी विविध प्रकारच्या कठीण लाकडांचाही वापर केलेला आहे. म्हणजे हार्डवूड. हो. या अहवालात आंबा, ओक, बीच, अल्डर, हिकॉरी, अक्रोड, महोगनी, सागवान, ॲश आणि एल्म यांसारख्या झाडांचा उल्लेख आहे. अरे वा. या लाकडांच्या मिश्रणामुळे अळंबीला लागणारं वैविध्यपूर्ण पोषण मिळतं. म्हणजे हे फक्त साधं लाकूड नसून एक प्रकारचं कॉकटेल आहे म्हणायचं. अगदी तसंच. या पेलेट्सची काही मुख्य वैशिष्ट्ये या माहितीत दिलेली आहे जी नवशिक्यांसाठी समजून घेणं महत्वाचं आहे. यात 5 मुख्य दावे केले आहेत. पहिलं म्हणजे हे 100% नैसर्गिक आहे. दुसरं, यात कोणतंही रासायनिक खत वापरलेलं नाही. बरोबर. तिसरं वैशिष्ट्य खूप महत्वाचं वाटतं,
हे गरम वाफेवर निर्जंतुक म्हणजेच हॉट स्टीम स्टरलाइज्ड केलेलं आहे. हो, हा टप्पा फार महत्वाचा आहे. चौथं म्हणजे हे पोषण मूल्यांनी परिपूर्ण आहे. आणि पाचवं म्हणजे हे एक बायो ऑर्गॅनिक उत्पादन आहे. या पाचही वैशिष्ट्यांपैकी निर्जंतुकीकरण हा सर्वात मोठा टप्पा आहे बघा. पारंपरिक अळंबी लागवडीत पेंडा आधी गरम पाण्यात उकळावा लागतो, तो वाळवावा लागतो. आणि त्यातच सर्वात जास्त चुका होतात. अगदी. तिथेच रोगजंतू शिरतात. इथे ती पूर्ण प्रक्रिया कंपनीने स्वतः करून तो भुसा वाफेवर निर्जंतुक करून त्याच्या या गोळ्या किंवा पेलेट्स बनवल्या आहेत. आणि पोषण मूल्यांचा विचार केला तर खतांच्या प्रमाणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे मुख्य घटक अत्यंत अचूकपणे संतुलित केले आहेत. हो, मी ते आकडे पाहत होते. हे तिन्ही घटक साधारण 1 ते 2.5% दरम्यान ठेवले आहेत. याशिवाय कॅल्शियम 0.5 ते 1.5%, मॅग्नेशियम 0.2 ते 0.5% आणि सल्फर 0.1 ते 0.3% इतक्या प्रमाणात आहेत. ही आकडेवारी ऐकल्यावर कदाचित नवशिक्यांना हे थोडं तांत्रिक वाटू शकतं. पण आपण हे एका साध्या उदाहरणाने समजावून सांगूया. नक्कीच. समजा आपण एखाद्या पैलवानाचा रोजचा आहार ठरवत आहोत. त्याच्या ताटात प्रथिनांसाठी उसळ असावी लागते, कर्बोदकांसाठी पोळी आणि जीवनसत्वांसाठी पालेभाजी. बरोबर. हे सर्व एका विशिष्ट प्रमाणात असतं. जर एकच गोष्ट जास्त खाल्ली तर शरीराचा समतोल बिघडतो. अगदी तसंच हे पेलेट्स म्हणजे अळंबीसाठी तयार केलेलं एक संतुलित ताट आहे. खूप छान उदाहरण दिलं. नायट्रोजनमुळे अळंबीची वाढ वेगाने होते, फॉस्फरसमुळे तिची मुळं मजबूत होतात आणि पोटॅशियममुळे तिचा सर्वांगीण विकास होतो. सोबत सूक्ष्म पोषक घटकही आहेतच. यात संतुलित आहाराच्या उदाहरणावरून आपण पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊ शकतो. या आहारामुळेच अळंबीला बाहेरून कोणतंही कृत्रिम रसायन देण्याची गरज उरत नाही. पण या ताटात मुख्य अन्न काय आहे? तर तो आहे कार्बन. बरोबर. आणि त्यासाठीच मऊ लाकडाचा भुसा वापरला जातो. अळंबी ही वनस्पती नाही, ती प्रकाश संश्लेषण करत नाही. हो, तिला तिचं अन्न या लाकडातूनच मिळवावं लागतं. अगदी. मऊ लाकडात कार्बनचं प्रमाण प्रचंड असते, जे अळंबीच्या वाढीसाठी अत्यंत मूलभूत आहे. आणि इथेच ही माहिती खऱ्या अर्थाने रंजक बनते. कारण या माहितीत कार्बन सोबतच लिग्निन नावाच्या एका अत्यंत महत्वाच्या घटकाचा उल्लेख आहे. हो. कार्बन तर महत्वाचं आहे हे आपण जाणतो, पण हे लिग्निन अळंबीच्या वाढीत नक्की काय भूमिका बजावतं? लिग्निन हा लाकडात आणि झाडांच्या सालीमध्ये आढळणारा एक सेंद्रिय पॉलिमर आहे. याचं मुख्य काम झाडाला कडकपणा देणं हे असतं. पण या पेलेट्समध्ये त्याची भूमिका खूप रंजक आहे. अळंबीची मुळं, ज्यांना आपण मायसेलियम म्हणतो, ती जेव्हा या पेलेट्सवर वाढू लागतात तेव्हा त्यांना एकाच वेळी खूप सारं अन्न मिळालं तर ते पचवता येत नाही. म्हणजे ती कुजून जाण्याची शक्यता असते. बरोबर. तिथेच लिग्निन हे एका स्लो रिलीज यंत्रणेसारखं काम करतं. ते पोषक घटकांचे उत्सर्जन अतिशय संथ गतीने करतं. अच्छा. त्यामुळे मायसेलियमला त्यांच्या गरजेनुसार हळूहळू आणि सलग अनेक आठवडे पोषण मिळत राहतं. म्हणजे जसं आपण शेतीत झाडाला एकदम पाणी न देता ठिबक सिंचनाने थेंब थेंब पाणी देतो, तशाच प्रकारे हे लिग्निन अळंबीला हळूहळू आणि दीर्घकाळ पोषण देतं. अगदी अचूक. यामुळे पिकाचे आयुष्य आणि गुणवत्ता दोन्ही वाढते. आता मला या माहितीतील एका अशा दाव्याकडे वळायचं आहे ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं. कोणता दावा? या दस्तवाजात असा दावा केला आहे की या पेलेट्सच्या मदतीने अळंबीची शेती इतकी सोपी झाली आहे की लहान मुलंही ही शेती करू शकतात. हो. सुरुवातीला मला वाटलं की हे फक्त एक मार्केटिंग वाक्य आहे, पण त्याची तांत्रिक कारणे वाचल्यावर या दाव्यामागचा अर्थ समजतो. तो दावा वरवर पाहता अतिशयोक्ती वाटत असला तरी त्यामागील विज्ञान समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर. लहान मुलंही हे करू शकतात असं म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे अळंबी शेतीतील सर्वात मोठी जोखीम या पॅलेट्समुळे जवळजवळ संपली आहे. पहिली गोष्ट म्हणजे या पॅलेट्सची पाणी धरून ठेवण्याची क्षमता उत्तम आहे. अळंबीला वाढीसाठी सतत दमटपणा लागतो. हो. ह्या पॅलेट्समध्ये पाणी धरून ठेवल्यामुळे शेतकऱ्याला वारंवार पाणी मारण्याची कटकट करावी लागत नाही. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यातील अँटीमायक्रोबियल गुणधर्म. नक्कीच. ज्यांनी कधीही अळंबीची शेती करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना माहिती असेल की सर्वात मोठी भीती असते ती हानिकारक बुरशीची. हिरवी बुरशी लागली की संपूर्ण पीक फेकून द्यावं लागतं. अगदी. पण ह्या अहवालानुसार ह्या पेलेट्समध्ये नैसर्गिकरित्या असे गुणधर्म आहेत जे हानिकारक जंतूंचा नाश करतात. बरोबर. शिवाय आपण मघाशी पाहिल्याप्रमाणे हे आधीच वाफेवर निर्जंतुक केलेलं असतं.
त्यामुळे रोग पडून पीक वाया जाण्याचा धोका अत्यंत कमी होतो. म्हणूनच त्यांनी म्हटलं असावं की ही प्रक्रिया लहान मुलांच्या खेळाइतकी सोपी झालीय. यालाच खऱ्या अर्थाने प्रक्रियेचं सुलभीकरण म्हणता येईल. सर्व कठीण गोष्टी कारखान्यातच पूर्ण केल्या आहेत. शेतकऱ्याला फक्त पाणी मिसळून मशरूम उगवण्याची वाट पाहायची आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की आपण आता अशा एका शेती पद्धतीबद्दल बोलत आहोत जी अत्यंत कमी जागेत आणि कमी कष्टात उभी राहू शकते. हो, पण कोणतीही गोष्ट कितीही सोपी असली तरी ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी असावी लागते. आपण आता याच्या आर्थिक गणिताकडे वळूया. हे खूप महत्वाचं आहे. कारण या माहितीत काही अतिशय आश्चर्यकारक आकडे दिलेले आहेत. या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा जर कोणता असेल तर तो आर्थिक स्तरावरच आहे. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ही पद्धत अत्यंत स्वस्थ आणि वेळ वाचवणारी आहे. पारंपरिक पद्धतीत पेंढा आणणे, तो निर्जंतुक करणे यात बराच पैसा खर्च होतो. इथे तो पायाभूत खर्च वाचतो. हो, आणि त्यांनी जे आकडे दिले आहेत ते तर थक्क करणारे आहेत. माहितीनुसार 1 किलो सबस्ट्रेटची म्हणजेच या पेलेट्सची किंमत फक्त 25 रुपये आहे. बरोबर. आणि या अवघ्या 25 रुपयांच्या 1 किलो सबस्ट्रेटमधनं तब्बल 3 किलो ऑयस्टर मशरूमचं उत्पादन मिळते असा दावा केला गेला आहे. आता याचा थेट नफ्याशी असलेला संबंध बघा. बाजारात 3 किलो ऑयस्टर मशरूमच्या विक्रीतून किमान 600 ते 1200 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. अरे वा. एकीकडे फक्त 25 रुपयांची गुंतवणूक आणि दुसरीकडे 600 ते 1200 रुपयाचं उत्पन्न. हे खूपच जास्त आहे. या हिशोबानुसार पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत यातून 300% अधिक उत्पादन आणि नफा मिळतो असं अहवालात नमूद केलं आहे. हा परतावा प्रचंड मोठा आहे. नक्कीच. 25 रुपये गुंतवून जर एवढा मोठा परतावा मिळत असेल आणि तोही लागवड फसण्याच्या अत्यंत कमी धोक्यासह, तर हा खरोखरच एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अगदी. पण आता इथे एक प्रश्न निर्माण होतो. हा एवढा मोठा नफा आणि सातत्यपूर्ण उत्पादन मिळतं कसं? पारंपरिक पद्धतीत एवढं उत्पादन का मिळत नाही? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला माहितीच्या थोड्या तांत्रिक भागाकडे जावं लागेल. या पेलेट्समध्ये असलेल्या सूक्ष्म पोषक घटकांकडे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे हे दुय्यम पोषक घटक आणि त्यांची सूक्ष्म पातळीवर चालणारी कामं. बरोबर. मगाशी आपण नायट्रोजन आणि फॉस्फरसबद्दल बोललो, पण तांबे आणि जस्त यांसारख्या सूक्ष्म घटकांची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे. कॉपर आणि झिंक. हो. या पेलेट्समध्ये वापरलेल्या लाकडाच्या मिश्रणामुळे त्यात तांबे नैसर्गिकरित्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. हे तांबे अळंबीच्या पेशींमधील एन्झाईमच्या प्रक्रियांना गती देते. अच्छा. एन्झाईम्स हे अळंबीसाठी अन्न पचवणारे कामगार असतात. तांब्यामुळे हे कामगार वेगाने काम करतात आणि अळंबीचा विकास वेगाने होतो. आणि या माहितीत जस्त म्हणजे झिंकचाही उल्लेख आहे. आपण नेहमी माणसांच्या आरोग्यासाठी झिंक किती महत्वाचं आहे हे ऐकतो, पण अळंबीच्या वाढीत हे झिंक नक्की काय करतं? अळंबीसाठी जस्त हे प्रथिनं तयार करण्यासाठी आणि पेशींच्या विभाजनासाठी अत्यंत आवश्यक असते. सेल डिव्हिजन. बरोबर. पेशींचे विभाजन जितक्या वेगाने आणि निरोगी पद्धतीने होईल तितक्या वेगाने आणि मोठ्या आकारात मशरूमची वाढ होते. जर जास्त कमी असेल तर वाढ खुंटते. याशिवाय यात मॅंगनीज देखील असतं, जे कर्बोदके आणि प्रथिनांच्या चयापचय प्रक्रियांना आधार देतं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे या पेलेट्सच्या रूपाने एका अर्थी अळंबीच्या वाढीसाठी लागणारं एक परिपूर्ण पर्यावरण एका छोट्या गोळीत बंद करण्यात आले. अगदी तसंच. आणि या तांत्रिक माहितीच्या शेवटी अजून 2 अत्यंत गुंतागुंतीच्या कर्बोदकांचा उल्लेख आहे जे मला तुम्हाला विचारायचे आहेत. सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज. हे घटक अळंबीला कसे मदत करतात? सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज हे मुळात कोणत्याही वनस्पतीच्या पेशी भित्तिकेचे मुख्य घटक असतात. सेल वॉलचे. हो. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे अळंबी स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ती पूर्णपणे या सबस्ट्रेटवर अवलंबून असते. हे सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज अळंबीला वाढीसाठी प्रचंड ऊर्जा पुरवतात. यालाच आपण एका सोप्या उदाहरणाने सांगूया. समजा तुम्हाला एक घर बांधायचंय. जर तुम्हाला स्वतः आधी माती मळून विटा पाडाव्या लागल्या, सिमेंट स्वतः बनवावं लागलं, तर तुमची किती ऊर्जा जाईल? खूप वेळ आणि ऊर्जा जाईल. पण जर तुम्हाला कोणी आयत्या मजबूत विटा आणि सिमेंट आणून दिलं, तर तुम्ही फक्त घर बांधण्यावर लक्ष केंद्रित कराल. बरोबर. सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज अळंबीसाठी याच आयत्या विटा आणि सिमेंटचं काम करतात. अळंबी स्वतःची रचना बनवण्यासाठी याचा वापर करते, ज्यामुळे तिची ऊर्जा वाचते आणि ती वेगाने वाढते. अगदी अचूक विश्लेषणात्मक उदाहरण दिलं तुम्ही. आणि हे सर्व नैसर्गिकरित्या मिळत असल्यामुळे
रासायनिक खतांचा अंशही यात नसतो. म्हणूनच या संपूर्ण तंत्रज्ञानाला बायो ऑर्गॅनिक म्हटलं गेलं आहे. कृत्रिम खतांवरील अवलंबित्व शून्यावर आणून शाश्वत अळंबी लागवडीला प्रोत्साहन देण्याचा हा एक अतिशय भक्कम वैज्ञानिक मार्ग आहे. संपूर्ण माहितीचा गोषवारा काढायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की MAI मशरूम कल्टिव्हेशन पेलेट्सने अळंबीच्या शेतीतील सर्व गुंतागुंतीच्या प्रक्रियांना एका साध्या, निर्जंतुक आणि पोषक गोळीच्या रूपात संकुचित केलं आहे. हो. त्यांनी शेतीतील कष्ट कमी करून स्मार्ट वर्कला महत्त्व दिलं आहे. आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं का आहे? कारण ही माहिती केवळ एका उत्पादनाची जाहिरात नाही, हा एक असा विचार आहे जो अत्यंत कमी भांडवलात उभा राहू शकणाऱ्या शाश्वत व्यवसायाची संकल्पना मांडतो. बरोबर. आजच्या काळात जिथे शाश्वत उत्पन्नाचे मार्ग शोधले जात आहेत, तिथे 25 रुपयांच्या गुंतवणुकीवर 600 रुपयांचा परतावा देणारा हा एक सक्षम पर्याय म्हणून समोर येतो. आणि प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार माने यांच्यासारख्या तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन यामुळे हा प्रयोग अधिक विश्वासार्ह वाटतो. नक्कीच. तंत्रज्ञानाने योग्य तो आकार घेतला तर ते सामान्यांचं जीवन कसं बदलू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण पाहिलं की एका साध्या लाकडाच्या भुशावर योग्य प्रक्रिया करून निसर्गाच्या गुंतागुंतीच्या अन्न साखळीला एका छोट्या पेलेटमध्ये बसून शेती किती सोपी केली गेलीय. अगदी बरोबर. आणि जाता जाता मला याच अनुषंगाने एक विचार करायला लावणारा प्रश्न मांडायचा आहे. आज आपण पाहिलं की जर एका साध्या 25 रुपयांच्या पेलेटच्या तंत्रज्ञानामुळे अळंबीसारखी किचकट शेती लहान मुलांच्याही आवाक्यात येत असेल तर भविष्यात आपल्या अन्ननिर्मितीच्या आणखी कोणत्या किचकट व्यवस्था अशाच प्रकारे सोप्या करता येतील? खूप मोठा विचार आहे. विचार करा, जर तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अन्नाचे उत्पादन अशा प्रकारे सर्वांसाठी खुले करू शकलो, जिथे प्रत्येकाने आपल्या घराच्या एका कोपऱ्यात अत्यंत कमी जागेत आपले शाश्वत अन्न पिकवायला सुरुवात केली, तर जगाचे आणि अर्थव्यवस्थेचे चित्र कसे असेल? नक्कीच. या एका अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आज आपण इथेच थांबूया. या माहितीमुळे आज खरोखरच एक नवीन दृष्टिकोन मिळाला. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.